मित्रांनो, तुम्हाला आयुष्यात कधी असा अनुभव आलाय जेव्हा तुमच्या समोर दोन रस्ते असतात, पण कोणता रस्ता योग्य आहे आणि कोणता चुकीचा ठरेल या भीतीने तुम्ही एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही. नवीन नोकरी स्वीकारणं असो, स्वतःचा व्यवसाय सुरू करणं असो किंवा आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा निर्णय असो, अशा वेळी आपलं मन बऱ्याचदा आपल्याला फक्त नकारात्मक गोष्टीच दाखवतं. खरं तर आपल्याला भीती निर्णयाची वाटत नाही, तर निर्णय चुकल्यानंतर होणाऱ्या परिणामांची वाटते. पण विचार करा, जर मी तुम्हाला सांगितलं की निर्णय घेणं हे अगदी सोपं असू शकतं, तर आज आपण अशा एका पद्धतीबद्दल बोलणार आहोत जी जगातील सर्वच यशस्वी लोक वापरतात. मी तुम्हाला असे 3 प्रश्न देणार आहे जे स्वतःला विचारल्यानंतर तुमच्या समोर एक स्पष्ट चित्र उभं राहील. सोबतच तुमच्या निर्णय घेण्याच्या भीतीवर मात करण्यासाठी मी तुम्हाला 5 प्रॅक्टिकल उपाय सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे तुमचा गोंधळ दूर करण्यासाठी आणि भीतीवर मात करण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा प्रश्न आणि उपाय तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. मित्रांनो, निर्णय घेताना भीती वाटणं हे मानवी स्वभावाचं लक्षण आहे, कारण आपलं मन नेहमी सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतं, पण प्रगती ही नेहमी सुरक्षिततेच्या चौकटी बाहेर असते. जेव्हा तुम्ही गोंधळलेले असता त्यावेळी स्वतःला फक्त हे 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, मी घेणार असलेल्या निर्णयाचा 10 मिनिटांनंतर, 10 महिन्यानंतर आणि 10 वर्षानंतर माझ्यावर काय परिणाम होईल? हा प्रश्न तुमच्यामध्ये निर्माण झालेल्या तात्पुरत्या भावनांना बाजूला सारून तुम्हाला लांबचा विचार करायला भाग पाडतो. सुरुवातीची 10 मिनिटे तुम्हाला भीती वाटेल, पण 10 महिन्यात तुम्हाला त्याची सवय झालेली असेल. जेव्हा तुम्ही 10 वर्षांचा विचार करता तेव्हा आजची भीती अत्यंत क्षुल्लक वाटते. हा प्रश्न तुम्हाला भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेण्यापासून वाचवतो. दुसरा प्रश्न असा की जर हाच निर्णय माझ्या सर्वात जवळच्या मित्राला घ्यायचा असता तर मी त्याला कोणता सल्ला दिला असता? जेव्हा आपण स्वतःसाठी विचार करतो तेव्हा भीती आडवी येते, पण दुसऱ्याला सल्ला देताना आपण अधिक स्पष्ट असतो. म्हणून स्वतःला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी एक त्रासलेली व्यक्ती तुमच्याकडे सल्ला मागण्यासाठी आली आहे अशी कल्पना करा. जो धाडसी सल्ला तुम्ही तुमच्या जिवलग मित्राला दिला असता तो स्वतःला द्या. त्यामुळे तुमचं दडपण कमी होईल आणि तुम्हाला योग्य दिशा मिळेल. तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न, हा निर्णय न घेण्याची मला काय किंमत मोजावी लागेल? हा या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण नेहमी हा विचार करतो की मी निर्णय घेतला आणि तो चुकला तर काय होईल, पण आपण कधीच हा विचार करत नाही की जर मी हा निर्णय घेतलाच नाही तर माझं काय नुकसान होईल. लक्षात ठेवा, काहीही न करणं हा सुद्धा एक निर्णयच असतो आणि त्याची किंमत अनेकदा चुकीच्या निर्णयापेक्षा जास्त भयानक असते. चुकीच्या निर्णयामुळे तुम्हाला अनुभव मिळेल, पण भीतीपोटी निर्णय न घेतल्यास तुमचं आयुष्य आहे तिथेच अडकून पडेल. मित्रांनो, आता नुसते प्रश्न विचारून चालणार नाही, तर त्या प्रश्नांच्या उत्तरांना कृतीची जोड द्यावी लागेल. भीती वाटणं हा संकेत आहे की तुम्ही काहीतरी मोठं करायला जाताय, पण हीच भीती जेव्हा तुमचे पाय उडू लागते तेव्हा तिला हरवणं गरजेचं असतं. मग नक्की काय करायचं? चला तर मग पाहूया या भीतीवर मात करून धाडसी निर्णय घेण्याचे 5 जबरदस्त नियम. 70% नियम वापरा. यशस्वी लोक 100% खात्रीची वाट पाहत नाही. जर तुमची 70% तयारी असेल तर निर्णय घेऊन टाका. पूर्ण माहितीच्या नादात फक्त संधी निसटते. निर्णय बदलता येतो, पण गेलेली वेळ नाही. सर्वात वाईट काय होईल ह्याचा विचार करा. जास्तीत जास्त वाईट काय घडू शकतं हे एकदा कागदावर लिहिलं की भीती संपून जाते. जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्येही स्वतःला सावरू शकता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो. परफेक्ट बनण्याचा हट्ट सोडा. कोणताही निर्णय जन्मजात बरोबर नसतो, तो मेहनतीने बरोबर सिद्ध करावा लागतो. चुकीचा निर्णय हे अपयश नाही, तर तो सुधारण्यासाठी एक धडा आहे. मन आणि बुद्धीचा मेळ घाला. बुद्धी तुम्हाला लॉजिक सांगेल, पण मन तुम्हाला दिशा दाखवेल. जेव्हा विचार आणि भावना एकाच मार्गावर असतात तो निर्णय कधीच चुकत नाही. तुमचा निर्णय म्हणजे तुम्ही नाही. निर्णय चुकला म्हणजे तुम्ही अपयशी झालात असं नाही. तो फक्त एक प्रयोग होता जो फसला. स्वतःची किंमत एका निकालावरून ठरवू नका, कारण प्रत्येक चूक तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जाते. शेवटी एकच लक्षात ठेवा, जी लोक कधीच पडत नाही ते चालायला शिकू शकत नाही. मोठे निर्णय घेणं हे स्नायूला व्यायाम देण्यासारखं आहे. तुम्ही जितके जास्त धाडसी निर्णय घ्याल
तितकी तुमची निर्णय क्षमता वाढत जाईल. आज स्वतःला प्रश्न विचारा, असा कोणता निर्णय आहे जो तुम्ही फक्त भीतीपोटी पुढे ढकलत आहात? सुरुवातीला सांगितलेले 3 प्रश्न स्वतःला विचारा आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर अशा मित्रांना नक्की शेअर करा जे सध्या कोणत्या तरी संभ्रमात आहेत. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.